आपल्या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात आणि समृद्धीत ज्यांनी सर्वात मोठा वाटा उचललेला आहे ते म्हणजे महाराष्ट्रातले जलसिंचन प्रकल्प. आयोग ह्यावर आपल्याला रिपीटेडली प्रश्न विचारत असतं. मग हे जलसिंचन प्रकल्प कुठल्या-कुठल्या कॅटेगरीमध्ये डिव्हाईड होतात? तर ते 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड होतात. एक मोठे जलसिंचन प्रकल्प, 2 मध्यम आणि तिसरे लघु जलसिंचन प्रकल्प. मग आयोग आपल्याला ह्यावर प्रमुख जलसिंचन प्रकल्प म्हणजेच मोठे जलसिंचन प्रकल्प आणि मध्यम प्रकल्प यावर प्रश्न विचारत असतो. आपल्या प्रबोधन बॅचमध्ये आपण ते सगळे कव्हर करणार आहोत. जर मोठे जलसिंचन प्रकल्प बघितले तर त्यावर आयोग आपल्याला काय विचारतं? त्याचं एखादं जलाशय असेल, त्याचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, कुठल्या नदीवर आहे ते माहिती पाहिजे आणि कुठल्या जिल्ह्यात आहे या सगळा संदर्भ आपल्याला माहिती पाहिजे. याबद्दल इन डेप्थ नॉलेज आपल्याला पाहिजे. मग हे मोठे जलसिंचन प्रकल्प म्हणजे काय? 10,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ज्या प्रकल्पांनी ओलिताखाली आणलेली आहे ते प्रकल्प मोठे जलसिंचन प्रकल्प असतात. मग मध्यम जलसिंचन प्रकल्प म्हणजे काय? तर 5,000 ते 10,000 हेक्टर जमीन ज्यांनी ओलिताखाली आणलेली आहे ते प्रकल्प मध्यम प्रकल्प म्हणून गणले जातात. लघु जलसिंचन प्रकल्प म्हणजे काय? ज्यांनी 5,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणलेली आहे ते म्हणजे लघु जलसिंचन प्रकल्प असं कन्सिडर करतो. मग आपल्याला यात मध्यम आणि लघुमध्ये काय माहिती पाहिजे? तर ॲटलीस्ट त्यांचा जिल्हा आपल्याला माहिती पाहिजे. अशाच स्ट्रक्चर बेस्डनी आपण प्रबोधन बॅचमध्ये अभ्यास करणार आहोत, जी चालू होतीये 1 फेब्रुवारी 2026 पासून. थँक यू.